आणि आताची ब्रेकिंग बातमी आपण बघूयात। वाल्मिक कराड याच्या आईची तब्येत सध्या बिघडलेली आहे। वाल्मिक कराडच्या आईने सकाळपासूनच या पोलीस स्थानकाच्या बाहेर ठिय्या मांडलेला होता आणि आता त्याच्या आईची तब्येत बिघडल्याची बातमी सध्या समोर येते आहे। वाल्मिक कराडचे समर्थक सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करतात। त्यातच वाल्मिक कराडच्या आईने सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या दिला होता आणि त्याच्या आईची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येते। तर ही काही दृश्य सुद्धा परळीमधली आपण बघतोय। एकीकडे केसच्या कोर्टामध्ये वाल्मिक कराडच्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे। त्याच्या आईची तब्येत एकीकडे बिघडलेली आहे। कृष्णा केंडे आपल्याला माहिती देत आहेत। कृष्णा, सकाळपासूनच वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई कराड ह्या परळीच्या पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत। त्याचबरोबर परळीत अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत। मात्र आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार त्यांची तब्येत या ठिकाणी खराब झालेली आहे, त्यांना बोहळ आलेली आहे आणि त्यामुळे तिथून त्यांना विनंती केली जाते की तुम्हाला रुग्णालयामध्ये या ठिकाणी जावे। मात्र ते अजून तिथेच आहेत आणि त्यांची तब्येत बिघडल्यामुळे दुसरीकडे आंदोलनाचं स्वरूप देखील वाढत आहे। आंदोलनाची तीव्रता देखील परळीमध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहेत। अनेक गावामध्ये देखील आंदोलन केले जात आहे। तर टावरवरती चढून आंदोलन केलं जात आहे। प्रतिमेला म्हणजे संदीप क्षीरसागर आणि सुरेश दस यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन देखील केलं जात आहे। मात्र आत्ताची अपडेट हीच आहे की ज्या ठिय्या आंदोलनासाठी बसलेल्या वाल्मिक कराड यांच्या आई आहेत त्यांची तब्येत या ठिकाणी खराब झाली आहे। यामुळे अगदी धन्यवाद कृष्णा या माहितीसाठी। तर वाल्मिक कराडच्या आईने सकाळपासूनच परळीच्या पोलीस स्थानकाच्या बाहेर ठिय्या मांडलेला होता आणि आंदोलन करत असतानाच त्याच्या आईची तब्येत बिघडली आहे आणि त्यांना चक्कर आलेली आहे, भोवळ आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।